प्रेक्षकांच्या भावना अचूक ओळखणारी, नात्यांचं नवं क्षितिज आणि अस्सल मराठी जिव्हाळा जपणारी सन मराठी, आपली लाडकी वाहिनी। म्हणूनच इथे आहेत आपल्या माणसांच्या आपल्या मालिका। याच नात्यांची वीण अधिक घट्ट करत सन मराठीवरील प्रत्येक मालिका आणि तिची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना रोजच्या जगण्यातून एक नवी प्रेरणा देत महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवलं। पण या वाहिनीला खऱ्या अर्थानं सुंदर बनवतो तो इथला आपलेपणा। प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यासाठी सन मराठीने नेहमीच अस्सल मातीतले प्रयोग केले। विविध नाविन्यपूर्ण विषय, समाजाला आरसा दाखवणाऱ्या कथा आणि घराघरातले वाटणारे नायक नायिकांची सुंदर गुंफण। यामुळेच ही वाहिनी प्रेक्षकांसाठी फक्त एक मनोरंजन राहिली नाही, तर ती प्रत्येकाच्या कुटुंबाचा एक भाग झाली। प्रेम विवाह केला, तुमचं मन मोडलं, हा रुसवा सोडा पप्पा, मला माफ करा। सन मराठीमुळे मी मुलीला माफ करू शकलो। पण या खडतर प्रवासात साथ लाभली आपल्यासारख्या रसिक प्रेक्षकांची आणि आपल्यामुळेच आता आपली ही वाहिनी महाराष्ट्राची लाडकी वाहिनी झाली। असं म्हणतात, आनंद वाटल्यानेच वाढतो। म्हणून नव्या मैत्रिणी, निखळ मैत्री आणि सुखाची देवाणघेवाण करायला सख्यांचा गोतावळा जमतो, तेव्हा तिथे आपुलकीचा सोहळा रंगतो। एकदम भारी। परिस्थितीशी दोन हात करत वकील झालेली, अन्यायाच्या छाताडावर पाय रोवून उभी ठाकलेली राणी, समाजासमोर स्त्री शक्तीची आणि स्वाभिमानाची एक नवी ज्वलंत व्याख्या लिहिते। नाही, या राक्षसाला एक दिवस नरसिंहासारखा फाडला ना तर नाव नाही सांगणार, हुकुमाची राणी। संसार म्हटला की वादळ येणारच, पण या संसारासाठी अग्निपरीक्षा देण्यास तयार असणारी माऊली म्हणजेच अनु। म्हणूनच इथे आहेत आपल्या माणसांच्या आणि आदर्श वस्तुपाठ आपल्याला समजावून सांगते। संसारात तुझं माझं नसतं, आपलं असतं। तर विठू माऊलीच्या चरणी संत सखूच्या निस्सीम भक्तीचा हा पावन प्रवास प्रेक्षकांच्या मनात भक्तीचा मळा फुलवतो। भक्ती असली ना की दगडाचाही देव जागा होतो। तर दुसरीकडे वर्दीतील हळवं माणूस पण जपणारी इन्स्पेक्टर मंजू समोर येते। बाहेरून कर्तव्यदक्ष आणि कायद्याची ढाल असणारी, पण आतून काळजातली माया न सोडणारी ही मंजू प्रत्येकाच्या घराची लेक कधी झाली हे कळलंच नाही। आजपासून ह्या घरात फक्त मंजूचंच राज्य असणार। आयुष्याच्या वाटेवर दुःखाचे क्षणही येतात आणि सुखाचेही। या अनपेक्षित वळणावर नाती जी सांधली जातात, त्याच नात्यांची घट्ट गाठ जुळली जाते। हा फक्त दोरा नाही, आपल्या नात्याला जोडणारा बंध आहे। तर कधी प्रेमापलीकडे जाऊन केवळ समर्पणाची भावना उरते, तिथे साथ लागते अथांग सोबतीची। ह्याच कुटुंबातल्या सौभाग्याच्या रक्षणासाठी प्रत्येक संकटाशी भिडणारी सौभाग्यवती वृंदा मोहन आज प्रत्येक घरातल्या स्त्रीच्या धैर्याचं प्रतीक बनली आहे। यशाची ही गुढी आपल्या साक्षीने अजून उंच न्यायची आहे। जोडलेली नाती अशीच जपायची आहे। आपल्या चेहऱ्यावरील हसू हीच समाधानाची पावती आहे। तर डोळ्यातील कौतुकाचे दोन थेंब हा बहुमान बदलत्या महाराष्ट्राच्या बदलत्या विचारांना आपल्या संस्कृतीच्या चौकटीत जोपासणारा हा रसिक प्रेक्षक सन मराठीचा श्वास आहे। म्हणूनच प्रत्येक मराठी मनाच्या जिव्हाळ्याची, हक्काची सावली, बदलत्या महाराष्ट्राच्या नव्या विचारांची लाडकी वाहिनी सन मराठी, आपली लाडकी वाहिनी।